नमस्कार, न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण ऊसतोड कामगारांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत नांदुरबार या ठिकाणाहून धाराशिव जिल्ह्यामध्ये ऊसतोडीसाठी आलेले काही ऊसतोड कामगार बांधव आहेत। आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? नंदुरबार आला। बोला तुम्ही, बोला। हा, नंदुरबार आला, मग ऊस तोडाला। कधी आलात तुम्ही? कधीपासून आलात? आता 5 महिने झाला आम्हाला। कसं काय झालं सीझन? सीजन बरोबर झाला आहे, पण ते जरा क्लेबर बिमार पडून गेला आहे। काय झालं? अरे सर्दी खोकला घुसून गेला आहे। आता किती दिवस चालणार कारखाना? आता 15 दिवस चालणार। बर, कसं झालं सीझन? बरोबर झालं। काय काय करताय तुम्ही? ऊस तोडी। ऊसतोडी कधीपासून करता ऊसतोडीचं काम? अरे लय बारकामतीन करतो। पैसे भेटतात का चांगले? नाही भेटतात बरोबर। मग तुम्ही काय करता? इतर वेळेस ऊसतोडी झाल्यावर काय काम करताय? शेतीचं काम करतात। किती शेती आहे तुम्हाला? 2 एकर। बरं, कुठ्या गावाला? नंदुरबारला। बस राजी। पुढं पुढं मग काय शेतीचं काम करायचं आणि ऊस तोडायला येवायचं। मग खावाला नाही भेटत तर मग ते यावं लागणार। मग काय करायला? बरं आजी, बोला। अरे बोला बोला बोला, लाजायचं नाही। कुठून आले तुम्ही? कुठून आले? इकडे तोड काढा काढा काढा। नंदुरबार। अजून तू बोल रे। कधीपासून ऊसतोडीचं काम करता? वरी बघा, इकडे वरी बघा का। कधीपासून करता? काय आता या कधीपासून करता काम? दादा काय काम होय आम्हाला? शेतीलाच काम करत नाही। शेतीलाच काम करत दादा। शेतीला अजून कापासा कापा काय अजून बाजरी कापासा। मग काय सांग, रू काढा ना। बर बर, हे ऊसतोड कामगार आपल्यासोबत बच्चे। कुठून आले तुम्ही? शाळेत जाता का नाही? शाळेत जाता का नाही तुम्ही? शाळेत जात नाही का? हे कसलं शाळेत जाता नाही का? शाळा सुट्टीच का तुमच्या आता? बंगरा निघत कुठून आला? बोलायचं बोला। काय करला? काय केली भाजी? खिचडी। वा वा वा। आता किती दिवस चालतं ऊसतोडीचं काम? इकडे बघा, इकडे बघा। लाजून इकडे इकडे इकडे। झाली ओके। कुठून आला? चालू करा। हां, कुठून आला ताई? नंदुरबार। इकडे बघ, तिकडे वर बघ। काय करायला? काय करायला? मला नाही बोलता येत। ऊसतोड कामगाराचं कुटुंब आपल्या सोबत आहे। ह्या जी झोपड्या जी दिसत आहेत, हा बघा, अनेक ठिगळं ह्या झोपड्यांना आपल्याला पाहायला मिळतात। हे नांदुरबार या ठिकाणाहून हे ऊसतोड कामगार आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। ऊसतोडीचं सीझन सध्या सुरू आहे आणि या सीझनमध्ये हे लोक थंडी, वारा, ऊन हे सगळं झेलत हे ऊसतोडीचं काम करत आहेत। शासनाने यांच्या काय व्यथा आहेत याकडे लक्ष द्यावं, यांच्या काय अडचणी समस्या याकडे शासनाने लक्ष द्यावं, हा यामागचा उद्देश आहे। अनेक या ठिकाणी मुलं आहेत काम करणारे, या ठिकाणी भगिनी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत। सकाळी पहाटेपासून हे ऊसतोडीला कामाला जातात। ते खूप मेहनत करतात, पण त्या मेहनतीच्या बदल्यामध्ये त्यांना काय तसा मोबदला मिळत नाही, असं त्यांच्या व्यथा आहेत। शासनाने त्यांना चांगलं भरघोस असं मदत करावी, त्यांच्या मुलांचं शिक्षणाची सोय करावी, त्यांच्या आरोग्यासाठी सोय करावी, अशा अनेक समस्या त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवल्या। न्यायदर्शनमध्ये त्यांनी सगळे आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल ह्या ऊसतोड कामगार बांधवांचं आपण धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।